मराठवाड्यात अवकाळीनं तडाखा दिला असतानाच लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे। पाऊसच नसल्यानं रब्बीच्या पेरण्या खोळंबल्यात तर जेमतेम पाण्यावर जवळपास 2.5 लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या केल्यात। ते पीक पावसाअभावी धोक्यात आलंय। तसंच काही ठिकाणी तुरीवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झालाय। अहमदनगरमधील अकोले तहसील कचेरी समोर किसान सभेनं आमरण उपोषण सुरू केलंय। काल 6व्या दिवशी उपोषणस्थळी आंदोलकांनी शेकडो गायी आणून सोडल्या तर अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीही उपोषणस्थळी आंदोलकांची भेट घेतली। आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं यावेळी अनासपुरे म्हणाले। यवतमाळच्या प्रस्तावित निम्न पैनगंगा धरणाला विरोध करत विदर्भासह मराठवाड्यातील 50 गावात कालपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली। तसंच 4 डिसेंबरला जलसमाधी आंदोलन केलं जाणार आहे। पैनगंगा प्रकल्पासाठी इंचभरही जमीन देणार नाही असा निर्धार धरण विरोधी संघर्ष समितीने केला। भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झालाय। यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते। कारखाना 2014 नंतर यावर्षी सुरू झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी काल पुन्हा सुनावणी झाली आहे। ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष घेण्यात आली। एकनाथ शिंदेंच्या गटनेतेपदी झालेल्या निवडीवरून सुनील प्रभू आणि शिंदेंचे वकील महेश जेठमलानी यांच्यात यावेळी खडाजंगी झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नालायक म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याचे संकेत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेत। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर टीका केल्याबद्दल नारायण राणेंना अटक करण्यात आली होती। त्याचप्रमाणे कायदेतज्ञांशी चर्चा करून कारवाई केली जाईल असं शंभूराज देसाईंनी सांगितलं। एकीकडे उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याच्या हालचाली शिंदे सरकारनं सुरू केल्या आहेत तर दुसरीकडे सरकारमध्ये ताकद असेल तर कारवाई करावी असं आव्हान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारला दिलंय। नालायक हा आक्षेपार्ह शब्द नसल्याचं मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलंय। शब्दच्छल करण्याचा प्रयत्न केला जातोय असंही त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज मातोश्रीवर बैठक बोलावली। रात्री 8 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक होईल। आगामी हिवाळी अधिवेशन, राज्यातील गारपीट आणि अवकाळी पावसाचा मुद्दा यामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाबद्दल या बैठकीत चर्चा केली जाईल अशी माहिती मिळते। मावळ लोकसभा जागेवरून महायुतीत तिढ्याची शक्यता आहे। मावळसाठी आपल्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितलंय तर अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनीही या जागेवर दावा केलाय। त्याच वेळेला भाजपनं आदेश दिला तर लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी आहे असं आता मावळचे माजी आमदार बाळा भेडगे म्हणतात। मराठ्यांसाठी ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा पुनरुच्चार मनोज जरांगे यांनी केलाय। यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। त्यातच भुजबळांच्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलाय, त्यामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। मराठ्यांच्या नव्हे तर माळी समाजाच्या बोगस कुणबी नोंदी असल्याचं प्रत्युत्तर मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना दिलंय। नगर जिल्ह्यात माळी समाजाच्या कुणबी म्हणून पेनानं लिहिलेल्या नोंदी आहेत असा दावा जरांगेंनी केलाय। खाडाखोड करून कुणबी नोंदी करत असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केला होता आणि त्याला जरांगेंनी हे प्रत्युत्तर दिलंय। मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे। राज्यात नवीन वर्ण व्यवस्था यायला लागली आहे, आता लायकी काढली जाते असं वक्तव्य भुजबळांनी केलं। मात्र यावरूनच मनोज जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केला। तुमच्या मनात विष आहे, महापुरुषांपेक्षा तुम्ही मोठे आहात का असा सवाल जरांगेंनी भुजबळांना केलाय। मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीत गाठीभेटी सुरू केल्यात। केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची त्यांनी भेट घेतली आहे। मराठा समाजाला मागास असल्याचं कसं सिद्ध करता येईल याबाबत त्यांनी अहिर यांच्यासोबत चर्चा केली आहे। जालन्यातील अंतरवालीतील दगडफेक प्रकरणी अटकेत असलेल्या ऋषिकेश बद्रेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। बद्रे हा अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। पोलिसांना त्याच्या झाडाझडतीत गावठी पिस्तूल आढळलं होतं। राज्यात 3 डिसेंबर नंतर दंगली घडतील असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं। यावर प्रतिक्रिया देताना राज्यात दंगली घडवण्याचं षडयंत्र राज्य सरकारकडूनच आखलं जात आहे असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय। जालन्यातील लाठीचार्जही गृहमंत्र्यांच्याच आदेशानं झाल्याचा आरोप त्यांनी वाशिममध्ये केलाय। जालन्यातील मंठा शहरात एकाच ठिकाणी नेत्यांच्या गावबंदी आणि गाव प्रवेशाचे बॅनर झळकलेत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आधी या ठिकाणी केवळ राजकीय नेत्यांना बंदीचे बॅनर लावण्यात आले होते। मात्र रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा मंठ्यात पोहोचल्यानंतर
त्यांचं शहरात स्वागत करणारे बॅनर इथे लागलेत, त्यामुळे मोठी चर्चा रंगली। मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं। बाळासाहेबांचे विचार केवळ बोलण्यासाठीच आहेत का? कोर्टानं सांगूनही इंग्रजी पाट्या का काढल्या जात नाही, असा सवाल त्यांनी केला। मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये मनसेकडून निदर्शन करण्यात आलं। वेळेची मुदत उलटून सुद्धा मराठी पाट्या न लावल्यानं हॉटेल प्रशासनाविरोधात मनसेनं निदर्शन केलं। यावेळी पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा आदिवासी समाजानं मोर्चा काढला। मुंबईत वर्षभरापूर्वी काढलेल्या आदिवासींच्या बिऱ्हाड मोर्चानंतर राज्य सरकारनं अजूनपर्यंत कोणत्याच मागण्यांची पूर्तता केली नाहीये। वनजमिनी आदिवासींच्या नावे कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। जळगावातील धरणगाव रेल्वे स्थानकावर संतप्त प्रवाशांनी नवजीवन एक्सप्रेस रोखून धरली। चेन्नईहून सुरतला जाणाऱ्या या गाडीतील आरक्षित डब्यात रिझर्वेशन करूनही जागा न मिळाल्यानं प्रवासी संतापले। त्यांनी रेल्वे स्थानकात उतरत जवळपास अर्धा तास रेल्वे रोखून धरली। अखेर रेल्वे पोलिसांनी समजूत काढल्यानंतर हा तिढा सुटला। यवतमाळच्या वणीमध्ये ग्रामस्थांनी रास्ता रोको केला। कळमना ते चिखलगाव रस्त्याची कोलवॉशरी आणि कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे प्रचंड दैना झाली आहे। कुठलेही नियम पाळले जात नसल्यानं रस्ता खड्डेमय झालाय, तर प्रचंड धुळीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत। त्यामुळे गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। सोलापुरात कोरोना काळात ठेकेदारानं केलेल्या गैरकारभाराविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। ठेकेदारावर कारवाईची मागणी करत आंदोलक महापालिका आयुक्तांच्या दालनात घुसले। कोरोना काळातील 60 टन कचरा ठेकेदारानं विल्हेवाट न लावताच जमिनीत पुरल्याचा आरोप होतोय। नांदेडमधील हिमायतनगर इथे पानटपऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या एफडीए पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय। मोठ्या गुटखा माफियांना सोडून लहान पानटपरी चालकांवर कारवाई का करता, असा सवाल नागरिकांनी केलाय। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। यवतमाळच्या मारेगावमध्ये महावितरण विरोधात मनसेनं मोर्चा काढला। या भागात ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब व्यवस्थित नसल्यानं तसंच अतिरिक्त लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना वीज मिळत नाही। सोबतच अनेक ट्रान्सफॉर्मर जळल्यानं तेही बदलून द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। नाशिकच्या मनमाडमध्ये वीज कंपनीच्या खासगी कर्मचाऱ्यांनी वीज कंपनीसमोर आमरण उपोषण सुरू केलंय। त्यांना शैक्षणिक कारण देत कामावरून कमी करण्यात आलं, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। तातडीनं कामावर घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। साताऱ्यात अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। 4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका राज्यव्यापी संप करणार आहेत। मानधन, मासिक पेन्शन यासारख्या मागण्या संप सुरू करण्याअगोदर पूर्ण कराव्या, अन्यथा मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला। नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर नॅशनल हेल्थ मिशनमधील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं। मागण्या मान्य न झाल्यास आगामी हिवाळी अधिवेशनात आरोग्य सेवा बंद करून नागपूर जाम करू, असा इशारा देण्यात आला। अकोल्यात राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी संघटनेनं स्वयंवर करून अनोखं आंदोलन केलं। यावेळी आरोग्य कर्मचारी आणि कायमस्वरूपी शिपाई यांनी स्वयंवरामधील पात्र सादर केली। यावेळी कमी वेतनात काम करण्यापेक्षा आरोग्य कर्मचाऱ्यापेक्षा शिपायाची स्वयंवरात म्हणून निवड करण्यात आली। यातूनच सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला। चंद्रपुरात राज्य संगणक परिचालक संघटनेनं मोर्चा काढला। आपल्याला ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, अशी मागणी त्यांनी केली। मागच्या 12 वर्षापासून हे कर्मचारी कमी वेतनावर काम करतायत। आपलं तातडीनं समायोजन करण्याची मागणी त्यांनी केली। गोंदियात संगणक परिचालकांनी वेतन वाढीसाठी आंदोलन केलंय। दर महिन्याला 20,000 रुपये वेतन देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकदिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं। मुसळधार पाऊस सुरू असतानाही त्यांचं आंदोलन सुरूच होतं। विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। पीएचडी करणाऱ्या मराठा समाजातील संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची त्यांची मागणी आहे। यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 8 दिवसांपासून ते उपोषणाला बसले। कोल्हापूरमधील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळलं जात आहे। त्यामुळेच शहरातील जयंती नाला ओव्हरफ्लो होऊन अशुद्ध पाणी नदीत मिसळत असल्यानं नदीकाठच्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय। यामुळे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे।
पंढरपूरमध्ये महाद्वार काल्यानं कार्तिकी वारीची सांगता झाली। यावेळी हजारो भाविकांनी लाह्या बुक्क्यांची उधळण केली आहे। पंढरपूरच्या हरिदास घराण्यात 10 पिढ्यांपासून काल्याचा उत्सव साजरा केला जातो। साक्षात पांडुरंगानं दिलेला खडावा हरिदास घराण्यातील मदन महाराज यांच्या डोक्यावरील पागोट्यात ठेवल्या जातात। पद्मी क्रीडा विश्वातून जसप्रीत बुमराहच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्यात। कधी कधी मौन हेच सर्वोत्तम उत्तर असतं अशी पोस्ट जसप्रीतनं शेअर केली आहे। त्याचा रोख नेमका कुणावर आहे हे समजत नसलं तरीही IPLच्या आगामी सीझनसाठी मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये हार्दिक पांड्याची एंट्री झाली आहे, त्यामुळे तो नाराज असल्याची चर्चा आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे